लाईव्ह आलो रे. दोनदा डिस्कनेक्ट केलं. नाही आता फायनल आहे. लवकरच बायको आणि माझी मुलगी देखील जॉईन होईल. थोडासा वेट करा. तोपर्यंत माझ्यासोबत गप्पा मारा. मी आहे इथेच. काय सकाळपासून ते गाणं चाललंय डोक्यामध्ये. घर जला है तेरा कभी गड़ा तेरा के काय ती यार. बहुतेक सर्वांना सुट्टी आहे. सुट्टी सॉरी कामावर गेलेले सर्व. सुट्टी कोणाला दिसत नाहीये असं म्हणायचं होतं. मला तर बाबा सुट्टी आहे म्हणून मी संध्याकाळ नाही. खूप दिवस झाले लाईव्ह आलो नाही, काही नाही. खूप जण विचारत होते लाईव्ह कधी येणार, लाईव्ह कधी येणार. बापरे, वेळ काढणं थोडस अवघड टाईप झालेलं आहे. कारण आमचं पूर्ण जो शेड्यूल आहे तो बाळानुसार आहे सध्या. आणि आम्हाला जसा वेळ मिळतोय तसं आम्ही सगळे युट्यूब गोष्टी वगैरे करतोय. नाही तेव्हा व्हिडिओ अजिबात काही बनत नाही. आम्ही फक्त बाळाकडे लक्ष देतो. आणि झालं आता सध्या सांभाळायला बाळाला सांभाळायचं फक्त मी आणि अक्षय दोघंच सांभाळतोय. कारण माझी जी फॅमिली होती ती आधी घरी गेली लास्ट मंथ मध्ये आणि फक्त आई माझी इथे थांबलेली होती. ती देखील 2 दिवसापूर्वी आता घरी गेलेली आहे. त्याच्यामुळे मी, अक्षय आणि बाळ आम्ही तिघच आहोत घरी. आणि त्याच्यामुळे बाळ सांभाळायची जबाबदारी पूर्ण आमच्या दोघांची आहे. एवढं काही अवघड नाही असतं आपलं. आम्ही काम वाटून घेतलेली आहेत. अर्धी कामं ती करते, अर्धी काम मी करतो आणि बाकी दोघंही सांभाळतो बाळाला. काही एवढं अवघड नाहीये. जातो कसा दिवस स्टार्ट होतो, कसं जातो हे कळत नाही. असं चाललंय. चला वेट करू जेव्हा येतील सर्व. आज पाऊस नाहीये, पाऊस थांबलाय संध्याकाळी. कंटिन्यू पाऊस चालू होता. बापरे छान येतात. प्रॉब्लेम
प्रॉब्लेम असं झालेला दिसतोय, 2-3 लाईव्ह स्टार्ट केलं, त्याच्यामुळे सर्वांना ते नोटिफिकेशन गेले, सर्वांनी ते जॉईन केलं आणि तो व्हिडिओ स्किप झालाय, त्याच्यामुळे इट्स ओके. मी आहे लाईव्ह, मी वाट बघणार इथे. तोपर्यंत जरा दुसरं काम करतो माझं. मी 3-4 वेळा लाईव्ह गेलो, मग ते सर्वांना नोटिफिकेशन गेले ना, म्हणून तर ते ठमके चिडलेत. अरे काय मी जॉईन होतोय, तू डिस्कनेक्ट होतोय, तसं झालं त्यांनी. मग आता हे याचं नोटिफिकेशन ज्यांना गेलंय मग ते जॉईन होतील नंतर, असं झालंय की 2-3 नोटिफिकेशन गेले. तर मी पण बघत होतो ना, 2-3 नोटिफिकेशन आलं, जॉईन व्हायला अनअवेलेबल दाखवलं. हो ना, ये. रॉंग नोटिफिकेशन गेलेलं आहे. या यावं या बसा. हॅलो कला, हॅलो. तू दिसते, ते कॉमेंट्स असतात, तू दिसते बघू. जॉईन किती जण झाले ते इथे करते वरती. अरे मगाशी जॉईन झालो ना तर मोबाईल वरून, त्याच्यामध्ये मला कॉमेंट दिसत होतं म्हणून मी डिस्कनेक्ट केलं. म्हणजे सर्वांना ते नोटिफिकेशन गेलं. आता किती जण तिकडे जॉईन होत आहेत, तर त्यांना वाटतं मी बंद केलंय. आता हे नोटिफिकेशन मिळायला त्यांना किती वेळ लागतोय काय माहिती. त्यामुळे बुबू से हाय, हाय कर, हाय हाय. कशी करते हाय? हाय हे गाइस, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कशी बोलते बुबू? हे गाइस. सॉरी फॉर डिले आणि खूप वेट केल्याबद्दल. कारण विशू करत होता, ही सेकंड टाइम आहे आमची लाईव्ह यायची. कारण आम्हाला बऱ्याच म्हणजे ऍटलीस्ट 4-5 कमेंट आमच्यासाठी खूपच आहेत त्या आलेल्या की प्लीज लाईव्ह या. त्यामुळे विशू बोलला की आज म्हणून सुट्टी आपण जाऊया का. पण कदाचित विशूने चुकीचा दिवस निवडलाय. चुकीचा दिवस नाही, चुकीची गोष्ट केली मी. 2 वेळा डिस्कनेक्ट करून. म्हणजे मी लाईव्ह गेलो, मग ते नोटिफिकेशन लगेच जातं ना त्यांना. मग त्यांना असं वाटलं की मग ते जॉईन करायला बघतात आणि मग ते बंद होतोय, अनअवेलेबल दाखवत. इट्स ओके, लेट्स सी. आणि कदाचित वर्किंग डे असल्यामुळे हा तेही आहे, खूप खूप सारे लोक वर्किंग आहेत. ठीक आहे, 5-10 मिनिटं वेट करूया. जर नसेल पण नंतर बघू शकतात. रात्री करूया ना परत लाईव्ह. चॅनल वरती जाऊन व्हिडिओ हा दिसेलच. या तेव्हा बघून घे. बुबू तू खूप जण विचारत होते आम्हाला पिल्लूशी बोलायचंय. विहा सोबत बऱ्याच जणांना गप्पा मारायच्या होत्या. बोल ना. इट्स ओके, इट्स ओके. आम्ही रात्री येऊ की नाही ते कन्फर्म ते नाही सांगता येणार रे बाबा. आता हे शांत, कारण बाळाच्या नुसार सगळं करावं लागतात गोष्टी. त्यामुळे आता आमचं मूड ठीक आहे, आम्ही बसलोय मस्त शांत. थोड्या वेळाने सांगता येत नाही, त्याच्यामुळे काही नक्की नाही. बुबू विहा बुबू विहा काय बोलते मम्मा? काय
काय काय नवीन नवीन ड्रेस घालते तू, कुठे जायचे? आम्ही फिरायला आलोय ना, कुठे जायचे नवीन ड्रेस घालून? हा? युट्यूब वरती फिरायला आलोय आम्ही. ए बुबुडो बुबुडो आम्ही एवढ्या सुखांना भेटायला आलोय कुठे म्हणून. जायचं बाळा? कुठे जायचं? हम्म. नवीन नवीन ड्रेस घालून कुठे जायचं? कुठे जायचं? दे माझ्याकडे. जा मम्माकडे जा. ये अगं माझं बाळ, अगं माझी शन्ना. हा हम्म. चलो. नम, नम, नम. हम्म. 1 ते 4 सारे पसार. इट्स ओके, ठीक आहे. आपण एक 5 मिनिटं 5 वाट बघूया. मिनिटं 5 मिनिटं. नाहीतर नंतर व्हिडिओ बघूनच ठेवा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. है ना बुबू? सांग मी सगळ्यात तुम्हाला भेटायला आलेली. हो. ओ गो गो गो. माझं बाळ. हा हा कशी बुबू कशी करते तू? हा काय दिसलं? बाबासाहेब दिसले, बाबासाहेब. बाबासाहेब. ओ ओ कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे जायचंय सोडून? ओ ग ओ ग ओ ग. कुठे जायचंय बुबू तुला? कुठे जायचंय ग? आता आम्ही भूर फिरायला जाणार आहे. आता आम्ही बुबूला आमच्या मस्त सोसायटी दर्शन करणार आहे, कारण आम्ही तिला नेतच नाही ना खाली. संध्याकाळी म्हणजे काय होतं, तिचं टायमिंग आमचा सगळा चुकतो ना, मग तिचं सगळं व्यवस्थित सर्व 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 व्यवस्थित झाल्यानंतर विचार करतो तिला घेऊन जायचं खाली, आणि त्यावेळेस नेमका अंधार पडतो आणि अंधारात मग खाली नेण्यात काही अर्थ नाही. मच्छर वगैरे चावतील बाबा, बाळाला लहान आहे त्याच्यामुळे. आणि हे मला सांगायला नको. आवडेल की बाळाच्या निमित्ताने काय होईना, म्हणजे आधी तसं होता बट एवढी काळजी तो घेत नव्हता, पण मुलगी झाली तेव्हापासून विशू खूप काळजी घेतो. साधं शिंकला तरी तो तिला घेत नाही, लगेच जाऊन हँड वॉश करणार आणि मगच लेकीला घेणार, त्याशिवाय काय नाही. बाबा, हा एवढे सर्व चेंजेस झालेले आहेत आणि खूप छान चेंजेस आहेत हे ऍक्च्युली. होतात. पॅरेंटहुड आमची जसं विशूने सांगितलंच असेल की कालपासून म्हणजे 15 जुलैपासून आमचं खऱ्या अर्थाने जर्नी स्टार्ट हो, झालेली आहे. हो. आणि विशू सारखा बरेच जण कमेंट करतात, खूप नशिबान आहे सक्षया, तुला विशाल सारखा नवरा मिळाला. खूप, आणि खरंच ते तसंच आहे, कारण नाही असं काही नाही, मला असं काही वाटत नाही. मला एवढंच वाटतं की दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे आणि दोघांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे. हे काही एकटीचं काम नाही किंवा माझ्या एकट्याचं काम नाहीये, असं दोघांचं काम आहे असं समजून केलं तर सगळ्या गोष्टी होतात. आणि मला सगळे कमेंट करतात ना की वा काय मुलगा आहे, किती छान, काय नशिबाने मुलगी येते. आई असं काही नाहीये, मी देखील तेवढाच नशिबान आहे, कारण अशी साथ देणारी हवी आणि समजून घेणारी हवी, तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी होतात. आणि ते चालत असतं थोडंफार नोकझोक वगैरे सगळ्याच गोष्टी चालतात, पण असं काही नाही. आम्ही सगळे एकमेकाला समजून घेऊन जर कामं केली तर सगळी कामं होतात. आणि मी शिकून घेतल्यात गोष्टी, त्यामुळे मला येतात आणि मी त्या करतो. त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही, काही नाही, उलट छान वाटतं. त्यामुळे बघा आज किती छान चाललंय. नाहीतर आतापर्यंत आम्ही तेच डायपर चेंज करत बसलो असतो, सगळे कामं करून बसतो ना. अर्धी कामं ती करते, अर्धी कामं मी करतो. हो आहे ना बघू, असं चाललंय. त्यामुळे सगळे काही मस्त मस्त चाललंय आमचं सगळे. हा आमची मुलगी काही त्रास देत नाही हो, आम्हाला, आमची मग मुलगी काही त्रास देत नाही, है ना? आम्हाला नाही त्रास देत ना हो. खरंच आहे, खरंच आहे. दोघांनी मिळून केलं तरच होतं. मीच का करू आणि तूच का कर असं नसलं पाहिजे. संसार दोघांचा आहे तर दोघांनी केलंच पाहिजे. आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे लाजून न लाजता हे सर्व केलं पाहिजे, कारण पुरुषांमध्ये तो इगो जर असेल, अरे मी पुरुष आहे मी कसं हे करू, माझं काम नाही, मुलींचं काम हे आहे, तर असं नाही असं केलं नसतं. पाहिजे खरंच. आणि हे आजकाल जेवढं जनरेशनला तर उलट तेवढं झालेलंच आहे, की म्हणजे तेवढं नॉलेज आलेलं आहे की नाही हे काम दोघांचं आहे. पण तरी पण काही काही ठिकाणी अजूनही टिपिकल त्या गोष्टी असतात ना, सासूला पटत नाही,
मुलाने आपलं काम केलेलं वगैरे, तर हे चुकीचं आहे ऍक्च्युली. तर तसं नसलं पाहिजे. कारण दोघांनी सांभाळावं लागतंय. हा, एकाच्याच आणि ते काम नाही आहे बाळाला कंपॅरिझन नाही सांभाळणं. करायचं, कोणासोबतच कंपॅरिझन नाही करायचं. तिचा हम्म. नवरा बघ, त्याची बायको बघ, हे येस. ते असं कंपॅरिझन अजिबात नाही करायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने युनिक वेनं तुम्ही खूप खूप युनिक आहात. म्हणजे काय सांगायचं की असं तुमच्याकडे पण बघून खूप जण असं विचार करत असतील ना इन्स्पायर्ड की होत अरे असते. यांच्यासारखं पण असायला हवं. हम्म. तर असं मुळीच नाही करायचं. कंपॅरिझन वगैरे अजिबात करायचं नाही. जसं आहात तसं आहात, आपलं आपलं दोघं आहात ना एकमेकांसोबत चांगले, बस. बाकीच्यांचा विचार नाही करायचा. आपण Yes. दोघं कसे चांगले राहणार, आपल्या दोघांचं फ्युचर आहे हे याचाच विचार करायचा. हे बघ आमचं फ्युचर इथे बसलेलं आहे. हे फ्युचर बघू, फिरायला जायचं आपण बाळा. सध्या आता आमची असं नजर स्थिर झाली तर आम्ही सगळं बघून येतो. असं छान छान वाटतं, तिला हसायला येतं मग. कोण कोण लाईव्ह आले ते कळेल का इथे? 6 जण आहे जॉईन झाले. नाही, ते कॉमेंट केल्यावरच कळेल ना. 6 जण जॉईन झालेले हम्म. आहेत. पण ते कोण झाले? कॉमेंट करा म्हणजे कळेल आम्हाला कोण 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 जॉईन झालंय. तिथे हे कर ना, क्लिक करून बघ दिसतंय का? नाही, तसं नाही नाही कळणार. ना? ते कॉमेंट शिवाय नाही कळत. हम्म. कॉमेंट करतील तेव्हा काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल तर कॉमेंट करावे लागतील. नाही तर मग असं बघा, मग आम्ही असं ब्लॉग बनवतो. असा ब्लॉग बनतोय आमचा. छान आज ऊन निघालेला आहे, पाऊस नाहीये. हम्म. त्यामुळे मला वाटतं आम्ही आता थोड्या वेळ थांबू आणि त्याच्यानंतर खाली चक्कर मारायला जाणार. आम्ही फिरायला जाणार. हे ना बघू, फिरायला जायचं. ती मगाशी आरुती ती विचारत होती विहा कुठे, विहा कुठे. मी तिला सांगितलं तू शाळेत गेलीस. शाळेत गेले विहा? विहा तू शाळेत गेले बाळा? शाळेत आणली. हॅलो दादा, हॅलो ताई, कशा आहात? हॅलो हॅलो. आवाज जातोय ना आपला? मी पण चॅट करू का? जातोय ऐकेस आवाज. नाहीतर असं कळायचं की आम्ही बोलतोय आवाजच नाहीये, मग येईल मज्जा. चला, फर्स्ट कॉमेंट आलेली आहे रेखा बागुलांची. अरे जय भीम साहेब, विश्वजित ठमके परत आलेले आहेत. मगाशी चिडले. जय भीम. रेखा ताई, मी मजेत. आम्ही सर्वच मजेत आहोत. तुम्ही सर्व मजेत असाल अशी आशा करतो. मस्त मस्त चाललंय आणि पॅरेंटहुड मस्त एन्जॉय करतोय. तर याच्यापेक्षा चांगला टाइम तर मी काही सांगू शकत नाही. खूप चांगला टाइम आहे सध्याचा. सगळं काही छान आहे. विश्वजित साहेब मगाशी आलेले, जॉईन झालेले आणि परत माझी काहीतरी सेटिंग सुटली, पण मी परत बंद केलं. तिला घेऊन खाली आलोच, आम्ही येणारच आहे खाली. विचारच करत होतो. म्हटलं तर तिचा मूड ठीक आहे सध्या, तर तिला तर घेऊन जातो खाली. सप्रेम जय भीम. तर येऊ आम्ही एक चक्कर मारून, खूप दिवस झाले. हा, मी अंधार दिसतो. हो, पण मग माझ्या चेहऱ्यावर ऊन येते खूप. नाही आहे व्यवस्थित आहे. त्या उलट ठीक आहे. अरे अरे काय झालं? बोल बोल बोल. नाही तिला बोलायचंय आणि तू तिला घेऊन गेली. तिला बोलायचं युट्यूब वरती. बोलायचंय बाळा तुला? हे बघू, भरपूर लोक आलेत का? किती जण आले? विहायला बोलायला? अरे बापरे. अक्षय भाऊ काय म्हणतात, लाईट सुरू कर, किती बिल वाचवशील भाऊ. पगार नाही झालेला आहे, कुठं लाईट बिल नाही भरलंय भाऊ. खूप लाईट बिल आलेलं आहे. काय सांगू तुले, भरपूर लाईट बिल. आपल्याला तिथे उजेड दिसतोय, बट ऍक्च्युली मी व्हिडिओ मध्ये इथे बघते ना, अंधार दिसतोय. ते आहे आमचा कॅमेरा, लो क्वालिटीचा कॅमेरा आहे. न्यू रंगोली. जय भीम सप्रेम, जय भीम सप्रेम, जय भीम. अक्षय भाऊंना वेळ मिळाला आणि आम्हाला काय म्हणतात गप्पा मारण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचे आभार.
ठीक आहे दादा, तुझे शॉर्ट्स व्हिडिओ खूप छान असतात. अरे थँक्यू 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 थँक्यू. ओ आमचे मोठे भाऊ बादशाह भाई. यस भाई. नाही हो, तुमच्या नावाने काही नाही बोलत आहे मी. तर उलट विश्वजीत ठमके यांची तारीफच करतोय. हाँ तिवारी भाऊ बोलतात गुड़िया कैसी है. देखो गुड़िया ऐसी है. गुड़िया ए गुड़िया बघू तू काय विचारते. कशी आहेस तू. कशी आहे विचारते. मी छान आहे अशोक. मी छान आहे. मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आले. हॅलो 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 हाय बबलू कशी हाय. काय काय बघते रे. सध्या ती विहा घर निहाळते. ए विहा बुबू काय झालं शगली बघायचंय काय काय दिसतंय. तुम्ही कुठे राहता. आम्ही पुण्यामध्ये असतो ताई. पुण्यामध्ये राहतोय. खाली माझं शिक्षण वगैरे इथंच पुण्यात झालं. मूळ नांदेडला होतो. म्हणजे जन्म वगैरे सगळं पुण्यातला. आणि वडिलांचे सर्व म्हणजे काय म्हणतात माझा आजोळ वगैरे परभणी नांदेड तिकडचे आहे मी. आणि आई बाबा तिकडेच असतात नांदेडला. आणि लहानपणापासून म्हणजे असं काय म्हणतात पुण्यात यायचं कॉलेज वगैरे माझं शिक्षण इकडेच झालं. तेव्हापासून इथेच आहे पुण्यातच आहे. या 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 तिवारी भाऊंनी वेळात वेळ काढून आलेले आहेत. या या. दीदी तू खाली पप्पाला राहू दे ऑनलाईन. अच्छा काय काय खाली येऊ त्या दीदीला मी राहतो ऑनलाईन इकडे. बर बाय द वे माझं लाईव्ह सेशन नाहीये. बबूला भेटायला आलेत सर्व. ती गेले तर मला कोणीच बोलणार पण नाही बघणार पण नाही. कोणता जॉब करतो मी. IT मध्ये आहे. सपोर्ट टीम मध्ये असतो. माझा एक कलिग सुद्धा इथं आता जॉईन झालेला आहे. तर मला आता सुट्टी आहे आज. माझं वर्किंग थोडंसं डिफरंट आहे आणि सुट्टी आहे त्याच्यामुळे आज म्हटलं युट्यूब लाईव्ह करू. आणि वर्क फ्रॉम होम असतं त्याच्यामुळे मी घरून काम करतो आणि त्यामुळे मला सगळं काही जमतंय. व्यवस्थित सगळं काही आहे. जेव्हा माझं वर्किंग असते तेव्हा ती सगळं बघते. जेव्हा मला बाकीचे दिवस सुट्टी असते बाकी सगळी घरातली कामं वगैरे करतो. असं छानपैकी चालू आहे. विहा आणि ऑफिस तर आहे पुण्यातच आहे इकडे. विहा काय पाहिजे विहाला. रुमाल दे. हा इट्स ओके. किती हसते. इट्स ओके. काय आता हसायचे आता ग माझी शनी गेलं पकड. आता मजा येते. आता मजा येते. नको तोंडात नाही घालायचं बुबलू. मग तसं होतं असं होतं ना. तसं होतं मग तोंडात नाही घालायचं. असं आहे का ना सगळ्यांना. बुबला दीदीचा आवाज आला का. हो दीदी खूप बोलते. दीदी बोलून दाखवले थोडं. विहा विहा ए विहा काय काय बुबडो काय बघते ग तू. काय दिसतंय तुला. काय दिसतंय. काय दिसते. आम्ही जास्त वेळ असं बसून नाही राहू शकत ना. अजून आम्ही बसायला नाही शिकलोय. आम्ही असंच बोलतो. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो. तुम्ही रेसिपी छान करता. हो नाही नाही लहानपणापासून आवड होती. त्यामुळे आई जेव्हा पण स्वयंपाक करायची तिच्या बाजूला बसून शिकलोय थोडंफार. आणि त्याच्यानंतर मग असंच युट्यूबवरती पण बघितलं. भरपूर जणांच्या रेसिपी फॉलो केल्या. थँक्यू. मला तुमची जोडी खूप आवडते. अरे छान. रबने मिलाती जोडी आमची. सप्टेंबर का 6 मंथ झाले का अन्नप्राशन झालं का. अरे नाही भावा आता जस्ट 3 मंथ कम्प्लीट झालेले आहेत. 4 मंथ स्टार्ट झाले. पण तुला माहिती नाही आता सध्याची जनरेशन 4 मंथ नाही स्टार्ट झालेले. अजून 27 तारखेला होणार. कम्प्लीट होणार ना. आता स्टार्ट झालं ना. 4 महिने स्टार्ट झाला. 3.5 महिन्याची. मग ते आताची जनरेशन माहिती ना किती फास्ट आहे. त्यामुळे खूप खूप घाई झालेली दिसते. अशी बसायची घाई आहे. फिरायची घाई झाली. आधीची लेकर हॅलो डॅडी. रडायची खूप.
विहा छान दिसते. थँक यू ताई. सो क्यूट. शो क्यूट. अरे थैंक्स ब्रदर, थैंक्स. मैं हूँ ही यार, बचपन से क्यूट हूँ, मतलब सभी बोलते थे बहुत क्यूट हूँ. खरंच छान स्वयंपाक. मेरे को ही बोला ना तूने क्यूट. अभी अगर तूने बोला ना नहीं नहीं भैया मैं उसको बोल तो देख फिर फटके खाएगा तू. मेरे को क्यूट बोला तूने. अक्षय मी ऍक्च्युली टेस्ट केला आहे विशाल भाऊच्या हातचा स्वयंपाक. खरंच छान छान स्वयंपाक. स्वयंपाक करतो. थँक्स ब्रदर. तुम्ही सकाळची हा पूजा हे बघा, करता. हा खूप हा छान माणूस आहे माझ्या हातचं आणि टेस्ट केलेलं आहे. बरोबर आहे. हा थँक्यू थँक्यू. तुम्ही सकाळी जी पूजा करता खूप छान वाटतं. अरे ते तर वाटतं. काय सांगायचं, ये ती बघ. पूजा म्हणता येणार ना त्याला, एक ये प्रकारचं माझी सोना. तुम्ही उपकाराची जाण आहे त्यांच्या. एक त्यांना श्रद्धांजली देण्यासारखं आहे की त्यांच्या उपकारांची जाण आहे, त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. ते आदर्श आहेत आणि जे काही आहे तुमच्या पुढे बसलोय, जे चालू आहे आणि हे सगळं काही जे काही आहे ते यांच्यामुळेच आहे. तर त्यामुळेच त्यांना एक आदरांजली व्हायचं काम करतो रोज आणि तिथूनच दिवसाची सुरुवात होते. डॅनी ट्रुली. अरे हा येस बाय. तुमचं मॅरेज कसं झालं? अरे बापरे, ती स्टोरी म्हणजे असं खूप, म्हणजे मला तर वाटतं 99% लोकांना असंच वाटतं आमचं लव्ह मॅरेज आहे. तर असं काही नाहीये. आमचं अरेंज मॅरेज आहे आणि दोघे आम्ही भेटलो शादी.com वर. फक्त टाइम मिळाला त्यामुळे लोकांना. हा शादी.com वर भेटलो. म्हणजे एक अशी स्टोरी की मार्चच्या सुरुवातीला 2020 ची गोष्ट सांगतोय, लॉकडाऊन. तर मार्चच्या सुरुवातीलाच आमचं गप्पा वगैरे चालू झालं, एकमेकांना ओळखून घ्यायचं चालू झालं होतं आणि ठरलं होतं आम्ही भेटूया वगैरे असं तसं. आणि एकमेकांना आम्हाला काहीच नाही, म्हणजे असं बॅकग्राऊंड वगैरे काहीच नाही की एकमेकांना आधीपासून ओळखतो, कॉलेज शाळा असं काहीच नाही. ती मुंबईची, मी पुणे, आणि ती पुण्यात कधी आली नव्हती. तर तिथून ओळख झाली आणि त्याच्यानंतर आम्ही असं विचार केला की आम्ही अजून पुढे भेटू आणि एकमेकाला जाणून घेऊ. पण लॉकडाऊन लागला आणि सर्व काही थांबलं आणि आम्हाला खूप वेळ मिळाला. ते एका अर्थी चांगलं झालं. 2 वर्ष आम्ही खूप आमचं सगळं थांबलं. हा सर्व काही थांबलं. आम्ही विचारच सोडून दिला होता की आमचं लग्न वगैरे असं काही होईल. मी पण विचार नाही केला की आता काही आमची भेटच नाही तर पुढे काही होईल असं वाटलंही नव्हतं. पण आहे ना की डेस्टिनी एकमेकांना चांगलं ट्युनिंग आमचं होतं. पण आमचं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. आमचं ठरलेलं घरच्यांच्या अगेन्स्ट वगैरे असं नाही. आम्हाला फक्त एकमेकांना आवडलं ते आम्ही घरी सांगितलं. घरच्यांना 2 वर्ष थांबलो आणि इन डिटेल जर व्हिडिओ हवा असेल तर सांगा, आम्ही इन डिटेल व्हिडिओ त्याच्यावर आमचं लग्न त्याच्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवू. एकीने कमेंट केलेली, तरी तुमची लव्ह स्टोरी सांगा. लव्ह स्टोरी आमची लव्ह स्टोरी लग्नानंतर स्टार्ट झाली आहे. येस ऍक्च्युली. मस्त मस्त. भाऊ मटनची रेसिपी सांग मला. येस सर. मटन घ्यायचं त्याच्यामध्ये. तुम्ही या घरी. मला विचारत आहेत. मटन मी पण छान बनवतो, पण माझ्यापेक्षा खूप छान मटन ही बनवते. विश्व टमक्यांना माहितीये, तुम्ही जेवलाय. ती छान बनवते. कोल्हापूरची असल्यामुळे मटनचा जो प्रांत आहे तो त्यांचा आहे. आम्ही चिकनवाले बाबा. आम्हाला चिकन वगैरे आम्हाला छान जमतं. आम्ही मटन तेवढं अजून ट्राय नाही केलं. म्हणजे मी येतं थोडंफार ठीक-ठाक येतं, पण माझ्यापेक्षा खूप छान बनवते ती. ती बरोबर बोलतात. अरे थँक्यू. मिसेस काय करता तुम्ही? मी पण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला आहे, बट माझं लोकेशन मुंबई आहे आणि माझं वर्क फ्रॉम होम होतं. त्यामुळे 1.5 वर्ष मस्त आम्ही पुण्यातून दोघांनी काम करत, मस्त फिरत, एन्जॉय करत काढलंय. आणि अनफॉर्च्युनेटली माझं ऑफिस स्टार्ट झालं लास्ट ऑगस्ट पासून आणि मला कन्सीव्ह झाली. विहा माझी पुतत होती. त्यामुळे म्हटलं 7 वर्ष मी एका कंपनीत काम केलेलं आहे, तर म्हटलं मॅटर्निटी लिव्ह वगैरे आपण सर्व फॅसिलिटीज आहेत कंपनीकडून सर्व घेऊया. त्यामुळे जी बायको गेली माहेरी ही सिरीज जी चालू होती ती ह्याच्यासाठीच चालू होती, कारण काय भरभरून प्रेम मिळालं लोकांचं. बाप रे. तिथूनच ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आमच्या चॅनलला ओळख मिळाली आणि आमचं चॅनल एवढं ग्रो झालं. बायको गेली माहेरी आणि ह्यासाठीच मी माहेरी होती. आणि त्याच्यानंतर बायको आली सासरीला, तर बापरे त्याच्यापेक्षा दुप्पट. हा ह्याच्यामुळेच हे होतं. मॅरेज व्हिडिओ दाखवा नक्कीच सांगू त्याच्यावर तुमचं कसं ठरलं काय. त्याच्यानंतर लग्नामध्ये काय आम्ही बापरे धुमाकूळ घातलेला. लग्न कमी आणि असं वाटत शाळेत अॅन्युअल फंक्शन असतं तसं. एवढे डान्स
तिलाही डान्सची आवड, मलाही डान्सची आवड, माझ्या घरच्यांना डान्सची आवड, तिच्या घरच्यांना डान्सची आवड. तर सगळे जे आले होते वराडी ते सगळे म्हणतात, अरे लग्नाला चालू आहे ना नक्की, म्हणजे एवढा वेळ सगळं डान्स चालू होते. आवाज आणि ऐकायचा. छान आहे तो व्हिडिओ. मी नक्कीच त्याच्या पण आठवणी गमती जमती फक्त सांगेल तुम्हाला कॉपीराइट दुसरं. येऊ शकतो व्हिडिओ अपलोड हा केला. त्या व्हिडिओवर कसे सॉंग्स वगैरे आहेत ते कॉपीराइट्स आहे, पण बोलू त्याच्यावरती भरपूर काय बोलू नंतर बनवू त्याच्यावर व्हिडिओ. आता सध्या माझी मॅटर्निटी लिव्ह आता चालू मला आहे खेळायची. आणि ऑगस्ट मध्ये माझी मॅटर्निटी लिव्ह संपणार आहे. देन लेट्स सी. अजून अजून काही प्लॅन नाहीये. हो. आ, आता मला खेळायचा टाइम झालेला आहे, त्यामुळे आऊ, हे बघा आऊ. हे बघा. हा हो बाळा, तुझ्याबद्दलच बोलतोय. हो. तुझ्याबद्दल नको बोलतोय. नको घेऊन तिला फिरायचं आता. तिला तिला घेऊन फिरा नाही तर खाली पाहिजे. घेऊन चला फिरायचे. चला आपण एक काम करूया. आपण आता सगळ्यांना बाय करू. डॅडी कंटिन्यू करतील थोडा वेळ. आपण सगळ्यांना आपण फिरायला जाऊ. आपण फिरायला जाऊ फिरायला. सगळ्यांना येतो ना मी फिरायला. आवाज ऐका. चला हा, हा, हा. सगळ्यांना बाय कर. आपण बाय बाय करतो. बाय हा, कर. हा. हो बोल. मी चला. आलोच एक 5-10 मिनिटात जॉईन होतो. हो चला. चलो फिरायला चला जा, फिरायला. आम्ही जातो. बाय. आलोच मी पण येतो 5-10 मिनिटात. बोला अजून काय म्हणताय. तर असं आहे बघा, सर्व काही तिच्यानुसार आहे. तिचं खेळायचा टाइम झाला की तिच्यासोबत खेळायचं, तिचा रडायचा टाइम झाला की तिला एकदा तुमची हेअरस्टाईल आहो. थँक्यू. नाही तरी पण अजून मला तर आज माझे केस तेवढे सेट नाहीयेत, त्याच्यामुळे थोडेसे विचित्र वाटतंय, पण याच्यापेक्षा छान माझी हेअरस्टाईल नाही असं काय नाही. जसे होईल तसे सेट करत असतो काही नाही. शाबूत आहेत लग्नानंतर, अजूनही शाबूत आहेत. कारण पार्टनर तसा मिळाला ना, टेन्शन वगैरे अजिबात नाहीये ना, नाहीतर केस गळती चालू झाली असती. पुण्यातले पाणी. रेखाताई भरपूर बोलतात, बाकीचे हाय हॅलो करून हा म्हणजे हे लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. म्हणजे मी तेव्हा नुकताच कॉलेज वगैरे संपवलं होतं आणि थोडस वेळ झालं. काय असतं ना, असं एक टाइम पिरियड असतो, त्याच्यामध्ये काहीतरी तुफानी करायचं असतं सगळ्यांना. तर तसंच काहीची मला आवड झाली होती की बाबा सगळे टॅटू वगैरे खूप चाललेलं त्यावेळेस. आणि मग चालू केले मी टॅटू पण. या हातावर आधी मी बुद्धा काढलेत. बुद्धानंतर इथे यिन यांग आहे. यिन यांगचा अर्थ असा की प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये एक चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये एक वाईट गोष्ट आहे. यिन यांग आहे बुद्धिझम सिम्बॉल. आणि इकडे नाव आहे विजयश्री. विजयश्री म्हणजे विजय पप्पांचं नाव आहे, जयश्री आईचं नाव आहे, असं विजयश्री आहे. आणि हे पण एक इन्फिनिटी बँड असंच. खूप म्हणजे प्रचंड वेळ झालं होतं टॅटूचं त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर नाही आता असं काही वाटत. एक टॅटू काढणार आहे मी लवकरच, पण बघू त्याला वेळ आहे अजून. असं काही ठरलं नाहीये, ठरल्यानंतर नक्कीच काढेन. हा दादा तू पुण्यामध्ये कुठे राहतो. मी पुण्यामध्ये राहतो पिसोळीमध्ये, कात्रज पासून जवळ आहे. जर पिसोळी एरिया तुम्हाला माहिती नसेल तर नव्याने डेव्हलप झालेला आहे भरपूर. कात्रजच्या शेजारीच आहे आणि छान आहे खूप, म्हणजे खूप छान एरिया आहे. मला तर असं वाटतं की खूप चांगल्या ठिकाणी राहतोय, म्हणजे एकदम फ्रेश एअर. बाजूलाच डोंगर आहे, बोपदेव घाट माहिती असेल तुम्हाला. बोपदेव घाटातली सगळी फ्रेश एअर इकडे येते आणि छान लोकेशन आहे. छान वाटतं, फ्रेश वाटतं. सगळ्या वर्दळी पासून लांब छान वाटतं. आज थोडस टायमिंग असं मला वाटतं चुकलाय, कारण
बरेचसे लोक आज वर्किंगवर आहेत आणि मला सुट्टी होती तर मला वाटलं चला ठीक आहे, दुपारचा टाइम आहे आणि रात्री असं म्हणजे एक कधी फिक्स टाइम नसतोच ना. संध्याकाळी जर कारण मोस्टली जेवढे माझे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स आहेत ते 80% मी जेवढे बघितलेत 80% जे आहेत ते सर्व लेडीज आहेत. आणि मी असा विचार केलेला की सर्वांना मग स्वयंपाक वगैरे चालू होईल, त्यांचाही स्वयंपाक चालू होईल आणि माझ्या पण स्वयंपाकाचा वेळ चालू होईल. त्याच्यामुळे असं मी विचार करत होतो की जो आहे तो टाइम आपण अवॉइड करू. 6 ते 8चा जो टाइम आहे तो स्वयंपाकाचा टाइम आहे, त्याच्यामध्ये मी लाईव्ह काय करणार. त्याच्यामुळे मी विचार केले की थोडं संध्याकाळचा 4 ते 5चा टाइम आहे आणि त्याच्यामध्ये पण आता वर्किंग वुमन असतील, त्यामुळे ते माझ्या डोक्यात आलंच नाही. मला वाटतं 9च्या नंतरचा टाइम व्यवस्थित आहे, सर्वजण लाईव्ह जॉईन करू शकतील. कारण असंच होतं, त्यांच्या टाइमनुसार नाही होत. पण नेक्स्ट टाइम मी तर असं सांगेल की तुम्ही उलट सजेस्ट करा, मी एक पोस्ट करेन की लाईव्ह येण्याचा टाइम काय असायला हवा, एक पोल टाकूया. त्या पोलनुसार मग आपण ठरवू नेक्स्ट लाईव्ह कसं आहे काय आहे. त्याच्यामध्ये गप्पा करता येतील. धुमाळ साहेब आलेले आहेत. सुट्टी झाली का रे? सुट्टी झाली बहुतेक. गव्हर्नमेंटचे माणूस आलेले आहेत. बादशाहभाई. हे बादशाहभाई असं आहे की मी खूप मोठा शाहरुखचा फॅन आहे. त्याच्यामुळे असं चिडवतात मला बादशाहभाई. रेखाताई तुमचं घर आहे का रेंटचं? हो, स्वतःच घर आहे. लग्नाच्या आधीच घेऊन ठेवलं, जसं होईल तेवढं. परत एकदा यांचीच कृपा. तर त्यांच्याच उपकारांमुळे आहे, इथे आहे आणि या घरात राहतो. बाकी माझं असं काही नाहीये, सर्व त्यांचंच आहे. नीता ताई काय म्हणतात, आहे कसे आहात? मी खूप मजेत आहे. तुम्ही कसे आहात? तुमचेही कॉमेंट्स मी खूप वाचत असतो माझ्या व्हिडिओज वरती जे असतात, मग खूप छान वाटतं. लेट झालं यायला, स्वप्नील भाऊ लेट झालेला आहे. स्वप्नील भाऊ काय, अरे पाऊस तर नाहीये, असं कसं लेट झालं? ऊन तर चांगलं पडलेलं आहे. अच्छा, मी ऑफिस मधून लाईव्ह आले. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान. मी तेच म्हटलं, वर्किंग वुमन असतील आणि ऑफिसमध्ये असतील, थोडं अवघड आहे. टायमिंगच अवघड आहे थोडासा. बाबा झाकळले जातात. बाबा दिसले पाहिजेत. आम्ही थोडे शिकडे. तुमचं हॉलिडे कधी असतो? बघा, माझं वर्किंग जे आहे आवर्स खूप विचित्र आहेत. मला खूप प्रचंड आवडतात आणि मी त्याच्यामध्ये सेट झालोय. पण माझी जी टीम आहे ती 70% जी टीम आहे ती युएस मध्ये असते. माझं मॅनेजर पण युएस मध्ये आहे आणि तिथलं जे वर्किंग आवर्स आहेत, म्हणजे त्यांनी एक नवीन सिस्टम चालू केलं, इंडियामध्ये चालू झालं तर खूप लोकांना आवडेल. तर असं आहे की आम्ही टीम जी आहे ती आम्ही 2 पार्ट मध्ये आम्हाला डिवाइड केलेलं आहे. एक फर्स्ट हाफ एक टीम आहे आणि सेकंड हाफ वाली आहे. तर वर्किंग माझं असं असतं संडे, मंडे, ट्युजडे आणि वेनसडे आज होता. त्याचे फक्त मॉर्निंगचे जे आहेत 4.5 hours असतात ते करायचं लॉग इन. त्याच्यानंतर लॉग आउट जे केलं, मग वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे 4 दिवस सुट्टी असते. छान आहे. पण बाकीचे दिवस जे आहेत ते 12-12 तास असतात. त्याच्यामुळे ते कव्हर होतं. पण ठीक आहे, आता मी सेट झालो त्याच्यामुळे मला काही वाटत नाही. 12 hours जे वर्किंग आहे ते काही वाटत नाही. वेळ मिळतो भरपूर स्वतःसाठी टाइम आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे काही वाटत नाही. कुठे बाहेर जायचं नाहीये, ट्रॅफिक मध्ये अडकायचं नाहीये. कारण मी याच्या आधी हे सुखाचा जॉब मिळाला खूप स्ट्रगल नंतर. खूप मोठं स्ट्रगल आहे. बापरे! सगळ्यांना असं वाटेल की अरे काय छान आहे याचा जॉब, याच्यासारखा जॉब आम्हाला हवा. खूप जण बोलतात देखील, पण त्यांना त्याच्या मागची स्टोरी पण माहिती नाही की बापरे, याच्या आधी जे मी स्ट्रगल केलाय तो एवढ्या इझिली नाही मिळाला हा जॉब. कॉलेज केलं, घरच्यांनी स्वप्न बघितली, मुलगा ग्रॅज्युएट झाला, जॉब एवढ्याला तर ग्रॅज्युएशन नाही मिळत. मग पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर देखील एवढी म्हणजे त्यावेळेस नव्हतं, खूप बेरोजगारी. नव्हते मिळत जॉब. माझ्या बॅचमध्येच 500 जण होतो आम्ही एमसीए केल्यानंतर आणि जॉब नव्हती मिळत आम्हाला त्यावेळेस. त्याच्यानंतर मग मी कॉल सेंटर जॉईन केलं आणि वारजेला राहायला होतो. कोरेगाव पार्क मध्ये जॉब होता. 2 तासाचं बसने फिरायचो मी. 2 बस कराव्या लागायच्या. एक बस पुणे स्टेशन देतो मग कोरेगाव पार्क आणि त्या देखील अशा होत्या अर्धा तास वेट करावं लागायचं. एवढं लेट व्हायचं ऑफिसला जाता, तर मला त्यांनी शिफ्ट दिली. एक फिक्स शिफ्ट दिली होती, त्याच्यात पण लेट व्हायचं. खूप ऐकावं लागायचं.
असं खूप होतं, खूप म्हणजे वैतागून गेलो होतो, की माझ्या लाईफचे 15 तास सकाळी उठायचं, स्वयंपाक वगैरे करायचा, टिफिन बनवायचा, मग घेऊन जायचं, बस मिळेल, नाही मिळेल, ती पुढची बस मिळेल, असं खूप काही होतं. 15-16 तास डेली माझी फक्त त्याच्यात जायचे. घरी मी फक्त झोपायला जायचो, ती पण व्यवस्थित मिळत होती. हे असं होतं. तर ते तिथून करत त्याच्यानंतर सेल पॉइंट, वाव यार, सेल पॉइंट, आय मिस यू. माझी जी प्रिव्हियस कंपनी होती, बेस्ट, माझ्या लाईफचं बेस्ट मोमेंट मी तिथे जगलोय. आणि खूप छान मित्र मिळाले, खूप छान कलिग होते, खूप छान मॅनेजमेंट होतं, खूप काही छान होतं. पण अनफॉर्च्युनेटली मला सोडावं लागलं ते. आणि बदल घडतात लाईफमध्ये. आणि त्याच्यानंतर 3 वर्ष झाली मी या कंपनीमध्ये. आता इथे देखील सगळं काही ठीक आहे, सगळं काही चांगलं चाललंय. बाकी फ्युचरमध्ये काही सांगता येत नाही ना, कोण कुठे असेल, काय होईल, काही नाही. त्यामुळे मी विचार नाही करत, मी उद्याचा विचार नाही करत, मी फक्त आजचं जगतोय, की आज सगळं काही ठीक आहे, आज आनंदी आहे, आज तुमच्यासोबत बोलतोय, छान वाटतंय, बस एवढंच आहे. मी भरपूर बोलतो. आवडतं मला. अजून काय म्हणतात ताई, बेबीची मम्मी कुठे? अहो, इतक्या वेळ बेबी आणि बेबीची मम्मी दोघी देखील इथे होती. हा जेव्हा व्हिडिओ नंतर अपलोड होईल तेव्हा तुम्ही बघाल. बेबी खूप आतुरता बोलण्यासाठी आलेला आहे. पण झोपली. बेबीची मम्मी आहे, तुला विचारते, नीता जाधव. जॉबच्या स्टार्टवर व्हिडिओ बनव बरोबर. येस, मी नक्की बनवेल. माझा स्ट्रगल सांगेल, डोळ्यातून पाणी येईल सर्वांच्या, एवढे रडतील. माझा स्ट्रगल ऐकून एवढे रडतील, मी स्वतः रडेल स्ट्रगल सांगताना, की नाही मिळाली एवढी सहजासहजी. हे बघ, सहजासहजी नाही मिळालंय बाबा हे. खूप स्ट्रगल करावा लागलाय, खूप धावपळ केलीये. आणि त्या उघडे जाऊन आता निवांत बसलोय घरात. नाहीतर बापरे, विचारच करवत नाही. 15-16 तास मी बेबीला सोडून मी बाहेर फिरून, बापरे. तिची मम्मी जाऊ, मी नाही, हमसे ना हो पाएगा बेटा. असं आहे. नक्कीच त्याच्यावर देखील माझ्या पूर्ण लाईफ जर्नीवरच व्हिडिओ बनवतो. पुस्तक लिहू का हो? जास्त होतंय. तुमच्या फॅमिली बद्दल पण येस, नक्की. माझी मम्मी, माझी जी आतापर्यंत होती, परवाच्या दिवशी आता ती परत रिटर्न गेली आहे नांदेडला. कारण तिकडे माझे 2 भाऊ असतात, मी 2 नंबर. माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे आणि माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे. मोठ्या भावाला 2 मुलं आहेत ना. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असतील, माझ्यासोबत बुद्धमन मामी करायला 2 जण असायचे आतुर. ते 2 जे आहेत ते माझे पुतणे आहेत, एकदम माझ्या जीवाच्या जवळ. आणि ते आहेत मम्मी पप्पा, हे सर्व नांदेडला राहतात. आणि आता तिकडेच गेली आई. तर त्याच्यासाठी तिला जावं लागलं ना, कारण ती इकडे पण बघेल, तिकडे पण बघेल. थोडं मग तिला सांगितलं, तुला जसं जमेल तसं. ती माझ्याजवळ थोडी, आता मला तर खूप वाटतं ना, की ती माझ्याजवळच राहिली पाहिजे आयुष्यभर, पण तसं नाहीये, तिला तिकडे पण राहावं लागतं. त्यामुळे ती तिकडे गेलीये. जाताना तिचा पाय निघत नव्हता, पण येईल, लवकरच येईल ती परत बाळासाठी. तर फॅमिली बद्दल पण नक्कीच आहे. तुम्हीच मला सगळं सांगता, याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू मी, की माझ्याबद्दल, माझ्या फॅमिली बद्दल, माझ्या जॉब बद्दल, माझ्या सगळ्या आवडी निवडी सगळ्या मी बनवेल. हिच्याबद्दल ही बनवेल. मग आम्ही दोघं मिळून बनवू. चला, मग मी तुमचं माझ्याबद्दल एज किती आहे? रेखाताई, खरंच खूप थँक्यू, तुम्ही कमेंट करताय एवढे त्याबद्दल आणि प्रश्न खरंच विचारताय. तुम्ही खूप छान प्रश्न विचारले. हा प्रश्न विचारला त्याच्यावर थोडं थांबावं लागतं मला. मागे प्रश्नावर मी पटापट कशी उत्तर दिली, असं हा प्रश्न काही पण मी नाहीये, देईन. एवढं काय त्यात. नाही, अरे म्हणजे ते म्हणतील माझं काही म्हणजे. बरं ठीक आहे रेखाताई, तुम्ही गेस करा एज हा काय. हा हा चला, एक केस आपण मग करा. नंतर सांगूया. हम्म. तुम्ही आमच्या दोघांची पण एज गेस करून सांगा की बालविवाह काय वाटेल असेल. त्यांना माझा, म्हणून मी नाही. म्हटलं एवढं कमी वयात लग्न कसं काय झालं असं विचारतात. चला, माझं एज तुम्ही गेस करा. आम्ही दोघांचंही तुम्ही एज गेस करा हा, आणि माझी मग आम्ही हेअरस्टाईल सांगू. आवडली बोलतात ना. वा, थँक्यू. तुम्हाला काय वाटतं? एजेड वाटतं ते एजेड, सांगा, सर्वजण सांगा माझी एज काय असेल बरं. ज्यांना माहिती त्यांनी प्लीज नका सांगू. त्यांनी वेट करा. ज्यांना नाही माहिती गेस करा. ज्यांना एक्झॅक्ट माहिती ते सांगू नका. सिस्टर काय सांगू तुम्हाला, म्हणजे नांदेडला असताना जॉईंट फॅमिली आहे. तर एवढ्या सिस्टर, सख्खी सिस्टर नसली नाहीये, पण मला त्याचं असं कधी काही वाटलं नाही. कारण भरपूर जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझ्या अंकलच्या असं सगळ्या मिळून मला टोटल 13 बहिणी आहेत, 4 अंकल आहेत, मावशीच्या मुली आहेत. त्या सगळ्या मिळून 13 बहिणी आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक माझी फेवरेट सिस्टर देखील आहे. तिचं नाव घेतलं तर बाकीच्या सिस्टर लगेच रागवतील, त्याच्यामुळे राहू द्या. ती जॉब करते. तिला कळालं, जाऊ दे. हिंट दिली मी. चला माझं एज गेस करा लवकर.
मग मी सांगतो काय आहे माझं एज. जास्त काही नाही. हा, हे एवढं तर आहे 18 प्लस नाही, 21 प्लस आहे की 18 प्लस आहे, कारण त्याच्यातच लग्न करू शकतात ना, त्याच्यामुळे 21 प्लसच आहे बघा. कारण मी तुम्हाला हिंट दिली. हे बोलते काय मिस झालं काय कसे आहात, लेट झालं यायला. ओके. त्या नीताताई विचारत होत्या कुठे गेले मिसेस कुठे आहेत? हो, तुमचं खूप मस्त घर आहे तुमचं. हो, घर तर खूप छान घर आहे खूप आणि ते छान घर खूप छान ठेवलं देखील आहे. साफसफाई वगैरे खूप छान करतो ना मी, हो हो त्याच्यामुळे हो हो छान ठेवलंय. हम्म. बेबीची मम्मी, हा हे बेबीची मम्मी इथे आहे. जॉबचं स्टार्टअप, येस, त्यावर देखील सांगेल. कॉमेंट नाही तेवढीच चालू आहे लास्ट ना? आहे. हा, तेवढीच लास्ट आहे. अच्छा. एज गेस करतात, एज कॅल्क्युलेटर काढले का? तुम्ही अगदी यंग दिसता. तरी सांगा ना, एज काय वाटतं तुम्हाला, किती असेल? 21, 22, 23, 24? यंग दिसता म्हणजे पुरीच्या मनात. हा, 22, 23, 24, 25 काय तुम्हाला काय वाटतं? 26, 27, 28, 50 तर नक्कीच नाहीये मी. 40 देखील नाहीये. चला, एवढी पण हिंट देतो. चला, गेस करा, गेस करा. सांगून टाका एक आकडा काय पण, त्यात काय. हा, सांगा सांगा. असं त्यांना यंग वाटलं तर संपला विषय. आता मला हो. काय एजचा असं एकदम. पण खरंच खूप छान वाटलं पुन्हा एकदा लाईव्ह घेऊन. हम्म. आणि खूप मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम 30. एवढा मी एजेड वाटतो तुम्हाला? अरे बापरे. किंवा 32. 32 वाटतं मी. मी ऍक्च्युली त्या पण सांगू आता, 32 सांगतात. म्हणजे दोघांनी सांगितलं 32. खरं एज काय आहे ते सांगते. काही 25 नाहीये होतो, अजिबात नाहीये 25. खरंच नाहीये 25चा नाहीये तो. हे न्यू रंगोली जे आहेत आणि अनिता जाधव यांनी थोडे क्लोज आलेले आहेत. आणि रेखाताई, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. रेखाताई, बट आन्सर 25 रॉंग नाहीये. आहे. काय सांगायचं, जाऊ दे आता. वय असं वाटतंय पण. हाय, कशा आहात तुम्ही? तुम्ही नीता जाधव, मस्त आहोत आम्ही. तुम्ही कशा आहात? तर एज माझं आहे 34. 34 एज झालेला आहे. 34. पण 34 वगैरे असे सगळे काही नंबर आहेत, मी काही मानत नाही अशा गोष्टी. वय काय हो, चालते असं भरभर निघून जाते, असं काय नाही. 34 आहे वय. असू दे, हो ना, असू दे ना, असू त्यात दे. काय. 34, 25 त्यांनी जे सांगितलं मी सगळ्यांना ते सांगणार. माझं 25 आहे. वाटलं त्याच्यात प्रूफ म्हणून मी स्क्रीनशॉट काढतोय रेखा बागुल यांचा. 25. आय एम 25 इयर्स ओल्ड. न्यू रंगोली, तुमचं नाव काय आहे? तुम्ही प्रोफाईल वरती नाव न्यू रंगोली ठेवलंय, तुमचं नाव काय आहे? छान आहे, प्रोफाईल छान आहे, न्यू रंगोली. घर अगदी छान आहे. वहिनीचं असेल 20. अरे वा, नीता जाधव कोण आहे? मी म्हणजे 32, ती म्हणजे 25. अरे वा, अरे वा. बरं, 30 नाही, मी 34 आहे, मी 31 आहे. 3 वर्ष लहान आहे फक्त माझ्यापेक्षा. येस, थँक्यू. मी 25 एवढी पण नाही आता सध्या. जर म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम वरती अकाउंट वरती जाऊन तुम्ही माझं प्रोफाईल चेक करू शकता. लग्नाच्या आधी इट्स ओके, प्रेग्नेन्सी नंतर सर्व काही चेंज होतं. हो, पप्पा झाल्यानंतर पण चेंज होतो खूप. तर मी देखील माझं पण इंस्टाग्राम नक्कीच बघा. तुम्ही इंस्टाग्राम वरती मी फॉलो असंच आहे नसेल Instagram. केलं तर जाऊन फॉलो करा. अक्षया 6868 आणि विश वंदने, विशाल वंदन टाका, विश वंदन टाका. हा, सुप्रिया जाधव, सुप्रिया जाधव, खूप छान नाव ज्यांना आहे. सगळे माझ्या जे कॉलेज टाइमचे फ्रेंड्स ना त्यांच्यासारखीच नाव आहेत. नीता जाधव झालं, सुप्रिया जाधव झाली, सगळ्यांना असं माझे सगळे कॉलेज टाइमचे फ्रेंड्स त्यांची नाव आहेत. माझे कॉलेज टाइमचे फ्रेंड्स असतात, आता मला बोलली असती, पण आहेत नाव तीच. छान
छान मस्त वेळातला वेळ काढून आलात, बोललात. छान वाटलं खरंच. नंतर आपण परत लाईव्ह करू. आता कारण आपण हा एंड करूया असं मला वाटतंय. मला पण वाटतं. हा. झालं जवळपास 1 खूप. तास होत आलेला आहे. हा. एज मॅटर एज करत मॅटर. नाही. येस. एव्हरीज एज कधीच मॅटर करेक्ट करत करेक्ट नाही. करेक्ट. कधीच नाही, कधीच नाही. कधीच नाही मॅटर करत. तुम्ही मनाने कधीही म्हातारे नाही व्हायचं. बाकी चालतं. एज वगैरे काय रे ते नंबर आहेत, सगळे नंबर आहेत. 1, 2, 3, 4. 25 वर्षवाला पण कधी-कधी इमॅच्युअर वागतो आणि 20 वर्षवाला पण कधी-कधी खूप मॅच्युरिटीने बोलतो. त्याच्यामुळे हे नंबर वगैरे असं काही म्हणजे एज वगैरे असं काही नसतं. सगळं काही तुमच्या इथे आहे आणि तुम्ही जसे वागणार तसेच वागणार. लहान मुलासारखं वागणार तर तुम्ही लहान आहात आणि तुम्ही जर आतापासूनच म्हाताऱ्यांसारखा विचार करायला लागले तर तुम्ही म्हातारे आहात. घे. आमचं तर बाळ जागं होत आहे आणि दोघे खूप छान आहे. ओ थँक्यू सो मच. आता बाळ जागं होत आहे. त्यामुळे आता मला वाटतं इथे आपण स्टॉप करायला पाहिजे आणि मी पोल टाकेन नेक्स्ट. तेव्हा सगळ्यांना टायमिंग विचारेन आणि त्या टाइम मध्येच लाईव्ह येईल. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कनेक्ट होता येईल. कारण आता वर्किंग आवर्स आहेत आणि खूप जण वेगवेगळ्या कामात असतील. सॅटर्डे संडे पण बेस्ट टाइम आहे. मला तर असं वाटतं सुट्टी असते सर्वांना तर त्यावेळेस वेनसडे ओके नेक्स्ट सॅटर्डे संडे नक्कीच. त्यावेळेस मी पोस्ट करेन आणि सांगेन कधी लाईव्ह येणार आणि खूप छान वाटतं तुमच्यासोबत बोलायला कारण जे व्हिडिओ वगैरे बनवतो त्याच्यामध्ये काही आपलं होतच नाही ना कॉन्व्हर्सेशन काही होतच नाही. तुम्ही कॉमेंट्स करता खूप छान वाटतं त्यांना रिप्लाय द्यायचं मला जसं वेळ मिळेल जसं मला माझ्याने होईल तसं मी सर्वांना रिप्लाय करायचा प्रयत्न करत असतो आणि छान वाटतं तुम्ही सर्वजण एवढं प्रेम प्रतिसाद एवढी शाबासकी देतात खूप छान वाटतं आणि हुरूप येतो ना की नवीन नवीन व्हिडिओ बनवायला की यार बनवायला हवं आणि रील वगैरे आधी मला बनवायला आवडायचं पण आता नाही मिळतच नाही जे आहे ते आता मी तर वाटतं मला 3 दिवस झाले वर्किंग असल्यामुळे मी व्हिडिओ देखील नाही बनवलेले आहेत. एक मागेच एक ब्लॉग टाकलाय तो ब्लॉगच आहे आणि अजून एक 2-3 लवकरच ब्लॉग टाकूया. आता चला टॅटू छान आहोत. थँक्यू. तर चला व्हिडिओचा एंड आपण करूया. येस कल्याणला या. अरे नक्कीच कल्याण, डोंबिवली, ठाणे, भांडूप, सासवडी माझी. तर नक्कीच कल्याणला नक्कीच येऊ. डोंबिवलीला देखील आमचे पाहुणे आहेत तेव्हा नक्कीच कल्याणला देखील येऊच. तुम्ही कधी लाईव्ह येत जा. येस नक्की येणार. कारण छान वाटतं गप्पा मारायला खूप छान वाटतं. आम्ही दोघे देखील खूप बोलके आहोत. नक्कीच लवकरच लाईव्ह येऊ. येत्या सॅटर्डे संडेलाच येऊ म्हणजे जास्त लोकांना कनेक्ट फक्त असंच प्रेम राहू द्या चॅनलवरती आणि व्हिडिओ नक्की बघा आणि विशूला जसं प्रेम करताय चॅनलवर जसं प्रेम करताय तसं कंटिन्यू राहू द्या. तर थँक्यू फॉर वॉचिंग. तोपर्यंत बाय.